शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार। तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं बंडू हरेर आज मुद्दाम त्यांनी मला या ठिकाणी बोलून जे काही त्यांनी नवीन अशी एक बैलगाडी बनवली आणि विशेष मला फोन करून त्यांनी या ठिकाणी बोलवलं। तर आपण जे काही म्हणतो बैलगाडी ती आता बंडू भाऊनी तयार केली। तर आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश हाच की आज महत्त्वाचं म्हणजे त्यांना ह्याच बैलगाडीबद्दल आपण बोलतो करणार आहोत। याला किती खर्च लागला, नवीन म्हणजे असं की काय पहिलं काय असायचं की ह्या बैलगाडी संदर्भातली जी जुनी पद्धत आणि नवी पद्धत हीच आज बैलगाडीच्या संदर्भात आपण सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे। बंडू भाऊ, आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान तुमचा व्हिडिओ टाकल्याच्यानंतर मला ही प्रतिसाद मिळाला, अनेकांचे फोन आले तर या भागातून। तर पुन्हा एकदा या चॅनलवर तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो मी। तर आज बंडू भाऊनी अशी नवीन पद्धतीची बैलगाडी तयार केली आहे। म्हणजे असं तंत्रज्ञान असं त्यांच्याकडे एक पद्धत आहे, वेगळा असा अनुभव या क्षेत्रातला आणि तोच अनुभवाच्या जोरावर ते असं नवीन जे तंत्रज्ञान म्हणतो आपण, लाकूड बंद झालं ना आता ही गाडी बैलगाडी पाहता शेतकरी मित्रांनो तुम्ही। तर बंडू भाऊ, काय वैशिष्ट्य या गाडीचं, तुम्ही आता किती दिवसात बनवली, किती खर्च आला, काय ह्या सगळं शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आता या चॅनलच्या माध्यमातून। आता ही गाडी चक्र देतो मी कमीत कमी 17,000 16,000। जो जर घेतला तर 17,000 आणि जो नाही घेतला तर मग 16,000 रुपयाला देतो। बरं बरं बरं। आणि किती दिवस लागले बरं तुम्हाला ही बैलगाडी आता हे एक चक्र करायला कमीत कमी 8 दिवस लागते। 8 दिवस लागते। बरं बरं बरं। शेतकरी मित्रांनो, आता हे बघा, पहिलं जे काय आपण म्हणतो याचं जे चाक राहायचं तर पहिल्याने काय असायचं, ती वरून त्याला अशी चकारी राहायची लोखंडी, त्याला आपण धाव म्हणतो है ना। आणि ती मग जी धावा असते तर ती बऱ्याच वेळामध्ये यांच्याकडूनच काय असं ते काय म्हणतो आपण त्याला, गावऱ्या। त्याच्यामध्ये पूर्ण लोखंडी म्हणजे त्याचं जे काही आपण क्षमता असते गरम करण्याची, ती गरम करून नंतर आपण त्याला पुन्हा बसवतो। पण आता शेतकरी मित्रांनो पाहता तुम्ही की ही जी काही धावा आता ती बंद झाली, याच्यामध्ये नवीन टेक्निकल पद्धत आली आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट जो बैलगाडीचं हे असतं आपण टायर असतो जे आपल्या टू व्हीलरला, तशा प्रकारचं एक आवरण याच्यावरती आता बसवण्यात आलं या बैलगाडीला। म्हणजे हे काय बरं बंडू भाऊ, काय याचं ह्या आवरण म्हणजे हे जे काही बैलगाडीचं चाक आहे याच्याबद्दल सांगा थोडं। काय याला म्हणजे हे निघण्याचं काही हे असं आहे की निघत नाही काय नाही। आणि गाडी अशी कधी आदळत नाही। जशी गाडी असं बैलगाडीमध्ये ज्या टायमाला आपण बसतो, गाडी जर रस्त्याने चालली तर धडधड धड सगळ्या अंगात चमका निघत। आणि ह्या बैलगाडीत किती जरी डामटिले तर हे कतही शरीराला त्रास नाही, वाड्याला एकदम सॉफ्ट, ताणत नाही। आणि किती दिवसाचं म्हणजे किती म्हणजे महिन्यापर्यंत याचं बदलाची गरज का, वर्षापर्यंत? कमीत कमी 10 वर्ष 7 वर्ष याला काहीच होत नाही, काही होत नाही। बरं बरं बरं। नाही नाही, आणि काय किती खर्च येतो बरं याला म्हणजे नवीन मार्केटमधून आणायचं म्हणलं? अरे मार्केटमधून आणायचं म्हणलं ते 1800 रुपये 2000 रुपयाला जागेवरच भेटतं। एक पडतं का 1800 रुपयाला? बरं बरं बरं। नाही आता खरंच म्हणजे जसं तंत्रज्ञान बदलत आहे, नवीन आता मार्केटमध्ये बी मोठ्या प्रमाणात बदल होत आहे, किंवा नवीन गाड्या म्हणतो आपण, आता चार्जिंगवरच्या बी गाड्या निघत आहे पेट्रोल डिझेलपेक्षा। पण आता ही सुद्धा पद्धत खरंच म्हणजे वेगळी। बरं बंडू भाऊ, पुन्हा मला एक सांगा, याचं की आता हे पूर्ण तुम्ही सांगितलं याच्या संदर्भातलं, पण आता हे जे काही तुम्ही ही बैलगाडी बनवली तर याला म्हणजे शेतकऱ्याकडून किती खर्च, शेतकऱ्याला किती खर्च म्हणजे येतो? शेतकऱ्याला आता हे शेतकऱ्याकडे म्हणजे डायरेक्ट हे मटेरियल सगळंच घेतो मी, म्हणजे मटेरियल शेतकऱ्याला आणायचं काम नाही करत। बरं बरं बरं। आपलं गुत्तच मटेरियल सगळं गुत्तच आहे, 17,000 रुपये 16,000 रुपये। बरं, त्याच्या संग जो जर घेतलं तर तर मग 17,000 आणि जो जर नाही घेतलं तर मग 16,000। बरं बरं बरं। नाही आता फक्त याला बाकी खर्च काय करावा लागतो आता नंतर आता याला काहीच नाही, डायरेक्ट येटन शिवळा लावणं आणि लगेच घेऊन जाणं। बरं बरं। नाही असं तंत्रज्ञान हे काही बदलत आहे। आणि आता बघा, ह्या शेतकरी मित्रांनो, ह्या बैलगाडीच्या संदर्भात आपल्यासोबत आहेत या गावचेच ज्येष्ठ असे म्हणता येईल त्यांना। तर ह्या बंडू भाऊच्या संदर्भात आपण त्यांना 2 शब्द विचारणार आहे। काय मला हे सांगा, सगळ्या तुमचं स्वागत आहे या चॅनलवर। तर मला हे सांगा की ह्या बैलगाडीबद्दल तुम्ही बघितलं, तुमच्या गावचे कारगीर आहे बंडू हरेर, तर काय म्हणजे त्यांची ही काम करण्याची पद्धत
सगळ्या या चॅनलच्या माध्यमातून आता बघतात आपले शेतकरी. फार छान आहे, सुंदर आहे. हां हां. आणि काय बरं काय वाटतं या बैलगाडीबद्दल तुम्हाला? एकदम बेस्ट आहे. जुना आणि नवीन काळात कसं वाटतं? लय जुन्यापेक्षा लय जोरात. बरं बरं बरं. आणि आता पहिल्याने कसं लाकूड हे राहायचं, पण आता हे सगळे लोखंडी प्रकारामध्ये बंडूभाऊ काम करतात. तर कसं काय प्रतिसाद कसा आहे बरं या बंडूभाऊचा? एकदम बेस्ट, नंबर 1. बरं बरं बरं. कामाला नंबर 1 आहे. बरं बरं बरं. समजा अनुभव हा चांगला आहे तुमचा समजा यांच्या कामाच्या संदर्भात. बरं बरं बरं. नंबर 1 आहे. बरं बरं. चालतं चालतं. आता दुसरे बी शेतकरी आपल्यासोबत आहे. तर मला हे सांगा, बंडूभाऊने आता हे जे काही बैलगाडीचं छकडं बनवलं, तर त्या संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला? नवीन आणि आता जुन्यामध्ये जे काही बदल वाटतो किंवा बंडूभाऊच्या कामाच्या संदर्भातलं सांगा थोडं. आता पहिले कसं होतं, लाकडी होतं, लोकांना आवत मोड की घर खांद्या टाकून गावात आणला होता. आता ताण नाही, सगळी लोखंडी काम आहे. बरं बरं बरं. एक बार फिट जर केलं तर 12 महिने आवत गावात आणायची गरज पडत नाही. हां हां. त्याच्यामुळे लोक सुखी झाले शेतकरी आता बिल्डिंगच्या लोखंडाच्या कामापासून. बरं बरं. नाही नाही, आता हे बंडूभाऊची जी टेक्निक आहे ही काम करणे, त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? कारागीर एक नंबर कारागीर आहेत ते, त्यांना अनुभव सगळ्या गोष्टीचा. बरं बरं. ते गेट बनते, चॅनल एक अनेक जे घनसंगी तालुका सुविधा भेटत नाही ती आमच्या खेड्यात सुविधा भेटते आम्हाला इथे. बरं बरं बरं. नाही समाधानी तुम्ही. शेतकरी मित्रांनो, आता हा उद्देश या चॅनलच्या माध्यमातून काय म्हणजे त्यांच्या याचा नाही, पण त्यांच्या कामाची दखल घेण्याचा उद्देश मी या चॅनलच्या माध्यमातून केला मित्रांनो. तर काय की नवीन बी अनेक टेक्निक बद्दलचे अनेक कारागीर काम करतात, पण आज मी त्यांनी विशेष मला बोलवून मी त्यांना भेटलो या चॅनलच्या माध्यमातून. तर असेच तुमचा प्रतिसाद मिळत राहू. धन्यवाद मित्रांनो.